ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील 30वा रविवार साजरा करीत आहोत आणि आजच्या दिवशी आजची उपासना आपल्याला आंधळ्या बार्तिमेच्या जीवनावर मननचिंतन करण्यासाठी पाचारण करीत आहे. आणि हा आंधळा बार्तिमै आपल्यासमोर 3 गोष्टी ठेवत आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा विश्वास. इब्री लोकास लिहिलेल्या पत्रात 11व्या अध्यायामध्ये 6व्या ओळीत सांगितलेलं आहे, विश्वासावासून कोणीही देवाला खुश करू शकत नाही, देवाला संतोषविणे अशक्य आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुन्हा या इब्री लोकास लिहिलेल्या पत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये पहिल्या ओळीत आपल्याला विश्वासाची व्याख्या दिलेली आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. हाच आपल्या आंधळ्या बार्तिमेचा विश्वास होता. त्याला ठाऊक होतं की एक ना एक दिवस त्याला त्याची दृष्टी पुन्हा मिळणार आहे, परमेश्वर त्याच्यावर दया दाखवणार आहे. आणि ह्या विश्वासाने हा बार्तिमै त्या यरीहो नगरात त्या रस्त्यावर बसलेला होता. आणि अशा वेळी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या रस्त्यावरून लोकसमुदाय जातो आणि लोकांचा आवाज ऐकून हा बार्तिमै लोकांना विचारतो, काय झालं, कोण जात आहे? आणि लोक त्याला सांगतात की नाझरेतकर येशू त्या ठिकाणून जात आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला विश्वास कसा वाढतो? रोमकरास दिलेल्या पत्रामध्ये 10व्या अध्यायामध्ये 17व्या ओळीत आपल्याला सांगितलेलं आहे, ख्रिस्ताविषयी ऐकून आपला विश्वास वाढत असतो, आपण विश्वासामध्ये वाढत असतो. आणि या आंधळ्या बार्तिमैने ख्रिस्ताविषयी ऐकलेलं होतं, तो तारणारा आहे अशी त्याची खात्री होती. आणि म्हणून जेव्हा तो ऐकतो की नाझरेतकर येशू त्या रस्त्यावरून चाललेला आहे, तेव्हा त्या शब्दांची तो पुनरावृत्ती करत नाही, तर तो म्हणतो, त्याचे शब्द पहा की हे दावीद पुत्र माझ्यावर दया कर. दावीद पुत्र हे शीर्षक तो त्याला देतो. म्हणजे जरी तो शारीरिक दृष्ट्या आंधळा असला तरी आध्यात्मिक दृष्ट्या त्याला नजर होती, त्याला दृष्टी होती, त्याला दूरदर्शता होती. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो या ख्रिस्ताला ख्रिस्त म्हणून स्वीकारतो. येशू देवपुत्र आहे, तारणारा आहे म्हणून तो सत्य मानतो आणि त्या नावाने तो त्याला हाक मारतो. आणि म्हणूनच येशू सरते शेवटी त्याला सांगतो की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट आपल्याला हा आंधळा बार्तिमै शिकवत आहे, ती गोष्ट आहे म्हणजे त्याची नम्रतेने केलेली प्रार्थना, चिकाटीने केलेली प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा येशू ख्रिस्त त्या रस्त्यातून जात होता तेव्हा या आंधळ्या बार्तिमैने लोकांना विचारलं, कोण जात आहे? तर त्यांनी म्हटलं, येशू ख्रिस्त जात आहे. आणि तेव्हा हा बार्तिमै हे दावीद पुत्रा मजवर दया कर म्हणून ओरडू लागतो. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, मोठमोठ्याने तो ओरडू लागतो. आणि अशा वेळी तेथील लोकसमुदाय त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतो, परंतु लोकांच्या हाकेला तो होकार देत नाही. तर येशू ख्रिस्तावर आपली भिस्त, आपला विश्वास ठेवून मोठमोठ्याने तो ओरडू लागतो. आपल्याला स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे, 34वे स्तोत्र 6वी ओळ, या पामराने, या गरीबाने त्या परमेश्वराला हाक मारली, परमेश्वराचा धावा केला आणि परमेश्वराने त्याच्या हाकेला होकार दिला आणि त्याला त्याच्या सर्व संकटातून मुक्त केलं. पुन्हा एकदा यिर्मया प्रवक्ता आपणास सांगत आहे, 33वा अध्याय 3री ओळ, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. याच विश्वासाने हा आंधळा बार्तिमै, जरी लोक त्याला बंद करत होते, गप्प राहा म्हणत होते, तरी तो अतिशय मोठ्या आवाजाने परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला हाक मारत होता. आणि येशू ख्रिस्त त्याच्या हाकेला होकार देतो, येशू ख्रिस्त थांबतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनात देखील
जेव्हा आपल्या जीवनात अडीअडचणी येतात, संकट येतात, तेव्हा परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आपण निरंतर प्रार्थना करायला पाहिजे. आपल्या प्रार्थनेमध्ये, आपल्या विश्वासामध्ये खंड पडू दिला पाहिजे नाही. आणि जेव्हा आपण तसं करू तेव्हा परमेश्वर नक्कीच आपल्या हाकेला होकार देणार आहे. प्रभू येशू आपल्या गरजा पूर्ण करणार आहे. ही गोष्ट हा आंधळा बार्तिमेय आपणास शिकवत आहे. नम्रतेने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकत असतो. चिकाटीने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकत असतो. आणि तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, येशूने त्याला बरं केलं आणि म्हटलं, जा तुझ्या मार्गाने जा, तुला बरं, तुझ्या विश्वासाने बरं केलेलं आहे. परंतु माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, हा आंधळा बार्तिमेय दुसरा तिसरा मार्ग निवडत नाही, आपल्या घरी जात नाही, आपल्या इष्टमित्राजवळ जात नाही, तर येशूचा मार्ग आपला मार्ग करतो आणि येशूच्या पावलावर पाऊल ठेवून तो चालू लागतो. येशू माझा मार्ग आहे, येशू माझं सत्य आहे, येशू माझं जीवन आहे, हे त्याच्या जीवनाचं एक सुंदर असं गीत झालेलं होतं. आणि अशा प्रकारे येशूचा मार्ग तो स्वीकारतो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये परमेश्वर चमत्कार करत असतो, आपण काय करतो? जेव्हा आपल्या सुखदुःखात परमेश्वर येतो, आपल्या दुःखातून आपल्याला बाहेर काढत असतो, तेव्हा आपण काय करत असतो? आपण त्या परमेश्वराचा मार्ग आपला मार्ग करत असतो का? हे बार्तिमेय, आंधळा बार्तिमेय आपणास शिकवत आहे. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, म्हणून आपण प्रार्थना करूया की तो विश्वास जो आंधळ्या बार्तिमेयने दाखवला, तो विश्वास आपला होईल. ती प्रार्थना, जी प्रार्थना आंधळ्या बार्तिमेयने केली, छोटीशी प्रार्थना, प्रार्थनेमध्ये मोठे मोठे शब्दांची गरज नाही, छोटीशी प्रार्थना, आपली प्रार्थना, विश्वासाने केलेली, चिकाटीने केलेली प्रार्थना आपली प्रार्थना होईल. आणि येशूचा मार्ग, जो मार्ग या आंधळ्या बार्तिमेयने निवडलेला होता, आपण सुद्धा तोच मार्ग निवडू. आमेन.